राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज फार म्हणजे 4 वर्षापूर्वी संपूर्ण मीडिया धुमाकूळ घालणारी स्टोरी बघायची. थोडं नाव ठिकाण वगळावं लागेल, कारण लय कुठं नाव वाढतो नंतर. कायदेशीर बाब तपासून सांगतो. आपण बागलामुखीला आई बागलामुखीला लोकांच्या समस्या घेऊन जात असतो भाऊ. आणि एका माणसाने त्याचं नाव सखाराम ठेवू आपण. सखारामने बुक केलं. माणूस जोपर्यंत काही बोलत नाही, माझ्या डोक्यात नाही कोण आहे काय सखाराम, पण बुकिंग केलं. म्हणलं कुठे बसा येणार? म्हणले आम्हाला गंगापूर जवळ आहे, तिथं बसायला येतो. म्हणलं चालतंय. आणि गाडीत मी बसलेला असतो थोडा अलिप्त ठिकाणी एकटाच. त्याचं कारण असं की बाबा फोनवर तर समस्या जास्त बोलता येत नाही, पण समोर आलं थोडंसं समस्या बोलता येतात, निगेटिव्हिटी चेक करता येते शरीरात असलेली. आमचं चाललं होतं. मग सगळी लोक गाडीतली हळूहळू पांगल्यानंतर आपापल्या जागेवर बसायला गेल्यावर, झोपायला गेल्यावर हा व्यक्ती सखाराम आला बा. त्याला सुरुवातीला काय म्हणायचंय ते तोंडाने सांगताच आहे ना, म्हणजे बोलता येत होतं, सांगताच आहे ना. मग त्याने स्वतःचा मोबाईल काढला, एक व्हिडिओ लावला आणि माझ्या पुढं ठेवला. आता मला सांगा, ते व्हिडिओ मी बघितला तर इकडे बघायला सुरुवात केली, कारण लेडीज असतात, जेंट्स असतात, जोडपी असतात गाडीत. व्हिडिओ मग असा होता की एका कॉटवर एक बाई अख्खी बोंगळी आणि एक गडी, त्यांचा गेम चाललेला बा. आणि ती बाई अजून कर असं म्हणायची भाऊ. तिचा आवाज बी बंद केला. ती त्याला असं सरकारला म्हणलं चुकून दुसरा लावला का काय तुमचा प्रायव्हेट? नाही म्हणला हा व्हिडिओ बा. म्हणलं ही बरी तर आहे का? आता ती बघायचं कसं काय ते मग एवढ्या माणसात असा विषय आहे ना, ते प्रायव्हसीचा क्षण असतो माणसाच्या. तो नाही म्हणलं असं नाही बघितलं मी, पुढं सांगा. नाही नीट सगळा बघा म्हणला. ही माझी बायको आहे, आता काय करावं? मी त्या व्हिडिओ बंद केला आधी आणि लागलं बा डसा रडायला ती. हा, शेजारची थोडी दोघं तिघांनी बघितलं, त्यांना म्हणलं थांबा. म्हणजे माणसाच्या डोक्यात किती ट्रेस घेऊन एखादा पुरुष जगतो बघा. म्हणलं जो पुरुष इथं कार्यक्रम रंगारंग करताना दिसतोय, हा तू तर नक्कीच नाही. नवरा बायकोचं कोणी मला वाटलं काढलं काय चित्रीकरण, मला अजिबात नाही. काय विषय आहे मला सांग बरं म्हणला. ती ही स्टोरी. हा जो सखाराम आहे, 6.5 एकर जमीन, 8 माय बागायती असं द्या थोडीशी, पण 2 पिकं तर अगदी 1 नंबर येणार. आणि अशा प्रकारची जमीन असलं त्याचं जे लग्न हे आत्तापासून साधारण 26 वर्षापूर्वी झालं. हा बी असा उचपुरा नाक्षार. आणि आमच्या भागात म्हणला लय सप्त असतात आणि कीर्तनकार लय असतात, पखवादी असतात, गायक लय असतात. चांगला भाग आहे म्हणला आमचा. याला स्वतःला सुद्धा काय नाही जमलं तरी ती कमीत कमी कीर्तनाची वगैरे आवड होती. बसायचा कीर्तनाला जाऊन. मग म्हणले एक मुलगी चालून आली नातेवाईकांच्याकडून, म्हणजे स्थळ चांगलं आहे सखारामचं, तुम्ही या बघायला. बुटक्यालीच होती, पण अशी दळदार गुबगुबीत अशी पोरगी चटकन याला आवडली. मग त्या पोरीच्या बापाने आवर्जून सांगितलं हिला रामायण, महाभारत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी सुद्धा वाचलेली 2 वेळा. अध्यात्माची प्रचंड आवड आहे, पूजा अर्चा करते. आणि सगळ्यात मध्ये तिथं शिक्षणापेक्षा शिला गायला सुद्धा आवडते, अभंग छान गाते. शिला वाटलं आपलं नशीबच खुललं बा, 1 नंबर काम झालं. म्हणला पसंती. देणे घेण्यात काय लई इसकाटत म्हणजे ही होत नाही. हुंडा लांडा त्यावेळेस होता, हुंडा घेतला, झालं लग्न झालं. पोरगी अगदीच कोरीपाटी होती. तिचं तिथं पदार्पण झाल्यानंतर
इतकी वागणुकीला चांगली, तुळशी वृंदावनाची पूजा असेल, तुमचं जाडलोट असेल, घरचं काम असेल, अत्यंत मन मिळावं. पण जसा तिला टाईम भेटेल ती येतानी, आता आत्ताच्या मायावरून बरंच काय काय घेऊन येतात, पण ती येतानी घेऊन गाथा आणली महाराजांची, ज्ञानेश्वरी आणली, ही वाचायची. कुठं कीर्तन असलं की शेला बी आवड, तिची तयारी, चला आपण बघू कीर्तन हा काय प्रकार आहे. कीर्तनात एक ओवी घेतली जाते, त्या ओवीचं विश्लेषण केलं जातं आणि त्याचे दाखले दिले जातात, म्हणजे कीर्तन. थोडी दाप लागली, दम लागला, तुमचं स्पीच 4 मिनिटाचं झाले, बोलणं 4 मिनिटाचं झाले, विठ्ठल 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 बाकी टाळकरी असतात, बराचसा वेळ गायक असतात, ते अभंग म्हणण्यात वाजवण्यात हा जातो. आता आमच्या भागातल्या कीर्तनाचं स्वरूप तुम्हाला सांगतो. 12ला संपवतातच बा, 10ला चालू करतात. त्याच्यात 1 तास गायन आणि 1 तास विवेचन असतं, आलं लक्षात. म्हणजे तासाभराचं पाकिट मिळतं बा. आपापल्या श्रीमंतीनुसार मोठा महाराज असला तर 25-30 हजार रुपये पाकिट घेतो, असं. मग तासाचे 25,000, ह्याच्यासारखा 1 नंबर धंदा आहे का कुठं? कशाला एवढ्या पैशाची गरज काय, हा माझा मुद्दा आहे. याला म्हणतात बाजारीकरण होणं अध्यात्माचं, असा विषय. आता ती गाडगे महाराजांनी जे वाक्य सांगितले ती 1 नंबर खरं आहे बरं का. सत्याला सध्या जगात तुमच्या आमच्या मनात बी किंमत नाही देणार. सत्य काय होतं, गाडगे महाराज म्हणले, मंदिरात देव नसतो, मंदिरात पुजाऱ्याचं पोट असतं आणि ते भरायचं काम आपण करत असतो, गाडगे महाराज म्हणले. बऱ्याच अंशी हे सत्य आहे, ध्यानात ठेवा. आता इथं काय झालंय, ती म्हणली मला सुद्धा प्रवचन सांगायचं, मी 1 तास बोलू शकते दावा बिवा असल्यावर. अरे म्हणलं तू ही होईल, म्हणले मला फक्त हे आवडलंय. मग तिचं वाचन होतं, केली सुरुवात दाखले द्यायला, ह्याला त्याला त्याला बराचसा अभ्यास करावा लागतो. वाणी शुद्ध आली पाहिजे. कीर्तन येते, नारदाची गादी महाराज, हा माझी गादी चांगली आहे, मी इथून चापकाचं फाटकार सगळ्याच्या मारू शकतो, हा काही बोलू शकतो, कितीही बोलू शकतो, लिमिटच्या अंदर पण बोलू शकतो. कारण हे बोलणं मला नारदाच्या गादीवर नाही बोलता येणार. ही आपली काटवणाची गादी असं समजा भाऊ, आहे ती बरं. ती सध्या काळाची गरज आहे, हे पण ध्यानात ठेवा. आता इथं काय झालंय, तिने प्रवचन हळूहळू वाढखळत काय ना, पण समाज समोर बसलेला असताना तिची नजर मिली, भीती कमी झाली, बोलायला लागली पोरगी, आणि संसार तर चालू होताच. कीर्तन करायला लागले. कीर्तन करायला लागल्यावर त्या कीर्तनात करावा लागतो गुरु, कुणीतरी महाराज असताना त्याच्या बगल्याला राहावं लागतं, ध्यानात ठेवा. बगल्याला म्हणजे बगलत नाही, म्हणजे आपल्या साईडला राहावं लागतं कीर्तनकाराच्या. मग तिथलचाच एक प्रसिद्ध कीर्तनकार, त्याच्याबरोबर ती कीर्तनाला जायला लागली. गाडीची अडचण यायला लागली. एखाद्या गाडीत महाराजाची स्वतः सेपरेट गाडी होती 4 चाकी. मग 5-6 एकर जमीन कशालाही, इथं उत्पन्न होतं, तूर होती, कापूस होतो. मग ती नवरा म्हणला, तू कीर्तनकार बन, 4 पैसे आपल्या घरात येतात, आपल्या प्रपंचात येतात, आपल्या लेकरावाला उपयोगी पडतात. बनते. थोरली मुलगी झाली तवर, पोरगं पोटातच होतं. 2 मुलं होती, 1 मुलगी 1 मुलगा. काळ काय थांबत नाही कोणासाठी. ही खेनी घेतली आल्टो, त्या काळात आल्टोला लई किंमत. ती स्वतः नवरा ड्रायव्हर बांधला, बायको कीर्तनकार आहे, तिला सपोर्ट करणं आपलं काम आहे. ती महाराजाच्या बरोबर कधी गाडीत कधी इकडं, असं काही काळ गेले ती लेकरं बाळ सांभाळायला लावायची याला. आणि आज इथं कीर्तन मी चालेल, तिथं कीर्तन मला नवऱ्याच्या डोक्यात आलं नाही. कमीत कमी 4 ते 5 वर्ष शिव महाराज आणि त्याची बायको यांचा रंगारंग कार्यक्रम चालला होता, लक्षात घ्या. म्हणजे ह्यांचं कसं झालं आता, म्हणजे नीतिमत्ता तर नाहीच राहिली म्हणा, पण आपण कुठं गाण करावी, हा कायदेशीर बरोबर बरं का. त्यांचे अनैतिक संबंध आत्ताच्या कायद्याने बरोबर, स्त्री ठेवू शकते परपुरुषाचे संबंध बघा, पण हे सामाजिक दृष्ट्या नैतिक दृष्ट्या असं जवळ सुद्धा बसत नाही, घाण.
एखादा हागून गेल्यासारखं. ह्याला किंमत नाही समाजात, ध्यानात ठेवा. ती चालू झाल्यानंतर ह्याला थोडा डाऊट यायला लागला नवऱ्यालाच आधी. हे कुणी सांगितलं म्हणा काय म्हणा. आता 40 किलोमीटर 50 किलोमीटर एखाद्या गावाला गेले, कुठे जेवायला थांबायचं म्हणलं तर जेवायला थांबले, तसाच शॉट करून घरी आले लॉजमध्ये. काय मग असा प्रकार चालू झाला. पण भेटणं लॉजमध्येच. आता हे चालू झाल्यानंतर या नवऱ्याला कळलं त्या महाराजांनी बुवानी त्या कीर्तनकार हिला आधी काही टेन्शन नाही, पण त्या बुवानीच तिची व्हिडिओ क्लिप बनवायला सुरुवात केल्या. बघा बुवानी त्या जे ठेवला होता तो महाराज, आणि कशी चुकून लीक झाली त्यातून 1-2 सोशल मीडिया कशा गेल्या कुणाला माहिती, हे काही अजून कळलं नाही. पोलीस तपास झाल्या या घटनेत. पण त्या क्लिप चक्क अश्लील फिल्मची वेबसाईट असते का, गंदी आपण बघतो गपचिप कोण नसताना आपल्याला वाटतं आपण लवच काही व्यसन लागले त्याचं, ध्यानात ठेवा. हा व्यसनाच्या आहारी जाऊ नका. हा तुमचा जगण्याचं स्वरूप ही पाण्यासारखं असलं पाहिजे. सगळ्या रंगात रंगवून रंग माझा वेगळा, ध्यानात ठेवा. ते बघायचंच नाही ते वाईट आहे असं म्हणत नाही. बघा 4-5 मिनटं ठीक आहे, 10 मिनटं ठीक आहे, पण 2-2 तास त्याचं व्यसन लावलं ना की तुम्ही कार्यक्रम तुमचा करेक्ट होणार, तुम्हाला सांगतो. आणि पुरुषाचं तर स्त्रावाद्वारे स्वतःचं हे कमी होतं, ताकद कमी होती त्याच्यामुळं, लक्षात घ्या. या गरजेच्या गोष्टी आहेत. आणि वासनेला बडखावण्याचं काम, पेट्रोल टाकून काडी ओतण्याचं काम हे अश्लील फिल्म करतात, हे लक्षात घ्या. ती लीक तर झाली बा, ती अश्लील फिल्मांवर जे मार्केट आहे, जागतिक दर्जाचं मार्केट, हे एखाद्या फिल्मला तिथं 4-5 लाख रुपये मिळतात, लक्षात घ्या. डायरेक्ट अकाउंट जमा, विकत घेणारे लोक आहेत. हा मग एखादी मुतारी असन त्यात एखाद्या विद्यार्थी बरोबर शिक्षकाची जर क्लिप जर एखाद्याने काढली गपचीप, त्याला 4-5 लाख रुपये मिळतात बरं का. बघा कसं आहे ती मार्केट. त्यांना काय, ज्यांना प्रसारित करायचा धंदा आहे त्यांना काही कोणाची तोंड दिसली आबरू गेली कसं व्हायचं, त्यांना काय घेणं देणं नसतं. प्रदेशातून चालतं विषय हा. असे सुद्धा रॅकेट इथं कार्यरत आहेत का, म्हणजे आहेत भारतात सुद्धा. तर ही क्लिप तिकडे गेली. आजही त्या क्लिप फिरतात. आजही लोक हे कीर्तनकार बाई आणि ह्यो बाबा यांचा रंगारंग कार्यक्रम, काय असं त्या नावाखाली इंग्रजी नावं असतात ती लोक बघतात. इंटरनॅशनल म्हणजे देशा पलीकडचं मार्ग, त्याच्यावर आपलं कंट्रोल नाही असं आहे. हेच पागलं बा सगळीकडं. जशी क्लिप पांगली, जशी त्या बागात ती कीर्तनकार म्हणलं की कमीत कमी 5-25 गावात फेमस असतात, लक्षात घ्या. त्या 25 गावात एक माणूस नाही, एक ज्यांनी ती पाहिली नाही. आपल्या बायकाला सुद्धा काही नाही दाखवली. हा एवढं बेकार कार्यक्रम झाला. नंतर केस बानगडी झाल्या, काही दिवस केस चालली सगळं. आता ही कायदेशीरच बाब आहे ना तशी, एकमेकाचं एका ठोक्या ठेवणं. त्यात काय बायला तर काय होणार नाही, तुम्हाला माहिती. तिने काय कुठला खून मर्डर केलेला नाही. पण त्या क्लिप अजूनही आहेत, आणि तीच क्लिप त्या नवऱ्या मला दाखवली होती. माझी उत्सुकता थोडी ताणली गेली, पण थोडंसं म्हणलं आता नाजूक विषय थोडं व्यवस्थित विचारावा. मी बरीचशी माहिती घेतली. मला जाणून घ्यायचं होतं की एवढी सुंदर सुशील चांगली मुलगी बिघडली कशी हो. टायमिंग कमी आहे का प्रॉब्लेम आहे का? नाही, मला सगळं चांगलं होतं व्यवस्थित. फक्त तिच्या मनावरचा ताबा सुटला आणि तिला असं वाटलं की थोडासा ग्लॅमर, थोडीशी मोठी गाडी, लोक पाया पडायची, महाराज महाराज कीर्तन करायला अमकं तमकं, आणि आपल्याला जी येणारे पाकिट आहे ह्या महाराजांच्यामुळं. महाराज सुपाऱ्या बी द्यायच्या. आता महाराजाला एखाद दिवशी 4 सुपाऱ्या आल्या तर महाराज 2 सुपाऱ्या वाजवतोय. मग महाराज कीर्तनकार म्हणायचा तू 2 घे, हां, किंवा 1 तू घे. तो रिकमेंड करणे, किंवा समजा त्याला 5 लाख रुपये महिन्याला 4 लाख रुपये मिळत असतात सुपाऱ्यातून, तर हिला 1-1.5 लाख मिळायला लागलं. ह्याच्यात पैशाचं पण कारण आहे, पण आपल्याला जो देतोय त्याच्याबद्दल आदर, त्याच्याबद्दल ही, मग त्याला आपण त्याच्या खाली जो फेकाय तयारी, हा प्रॉब्लेम झाला नाही. त्या ग्लॅमरला, त्या गाडीला, त्या बापक्याला, लोकांच्या पाया पाडण्याला ती बाई बोलली, पैशाला बोलली, आणि स्वतःच्या नवरा जो गाडी चालवत होती, नेत होती इकडे तिकडे, सुखी संसार होता. आणि दुसरी गोष्ट अशी
की अध्यात्माला देव आहे हे ते आपण नको पाप करायला, हेच इथं होतं. पण वस्तुस्थितीत जगताना ती देव सगळं बाजूला सारलं तिने, हे नाही, आणि तुकडे फेडलं याच्या पुढं. याचा अर्थ काय झाला, ही फक्त पैशासाठी धंद्यासाठी करत होती. आधी चांगलीच होती, त्यात बदल होता, पण हे परिवर्तन कसं झालं बघा. ही ह्या अशा बारीक बारीक लाईन्स असतात त्याच्यामुळं आयुष्यात. पण भोगूनही संपवा असला खतरनाक कार्यक्रम झाला तिचा पुढं, तुम्हाला सांगतो. आत्ताची परिस्थिती म्हणलं काय परिस्थिती आहे आता. मला मुलगी झाली 24 वर्षाची, ती म्हणती मी लग्न करणार नाही. ती इथे नसती, दुसरीकडे असते पाहुण्याकडे. पोरग थोडं झाटमॅन टाईप झाले. झाटमॅन म्हणजे आई 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 पैसा दे, पेट्रोलला 500 दे, आई 1000 देते, हे कर ते कर, बाबा बाबा तू. नवरा वाईट, नवऱ्याला जे काट्यावर धरला ना, नवरा गिळाय बेळाय असतो तिथं, पण त्याला नीट बोललं नाही, काय नाही, चिडचिड, शिवीगाळ, शिळपाकं लागलं पडे. नवऱ्याने एक प्रश्न तिला विचार नाही की का, माझं काय गुन्हा आहे म्हणून तू हे केलं. घटस्फोट घ्या तर त्याचा प्रश्न आहे, घटस्फोट घ्यावा सोडून द्यावा, तर लेकरं आहेत, लेकरं याचं ऐकत नाही, आईचंच ऐकतात. आणि निम्मी जमीन जाईन, त्याच्या अडचणी बघा, मागणार ना जमीन ती गेलं. अशा पद्धतीत ते जगतोय. ह्या घटना सांगण्यामागचं उद्दिष्ट कारण असं होतं की हे जे घडलं आपल्या समाजात, महाराष्ट्रामध्ये, समाजाने सगळ्यात मोठी सजा दिली. तुरुंग सुद्धा देऊ शकलं नसतं. सगळ्यात मोठी सजा समाजाने दिली. काय दिली असं नो, पहिली गोष्ट आजूबाजूचे लोक, शेजाऱ्यापासून सुरुवात करा तुम्ही, गावकरी, मग बावखी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं जमायत असल्या समाज, सगळे लोक, परिचित बाई लांबून दाखवायचे, 4 चाकाचे बोटं दाखवायचे, बाहेर गेली की असं चालली बघ तू बॉस अंक, कोणी आता काही दिसती फिगर, हे फोटो, हे लगेच तेच असलं असलेली फिल्म लावणार, हे बघ ही येते, हे बघ ही आता काही दिसते बघा बरं. बेकार का मी, सोपं नाही. त्या बाईने 4-5 वर्ष झाले घराच्या आत स्वतःला कोंडून घेतले, फार फार तर वावरात घरी. ती सजा बघा किती मोठी आहे, कुणाच्या लागला नाही. कुणी गाण्याला बांगड्याला बोलवितही नाही, सत्यनारायण नाही लागणार, कुणी बोलवतच नाही, नवऱ्याला बोलवतात सगळे. नवरा जातो येतो जवळचे लोक, हिला कुणी जवळ करीत नाही, बोलत नाही. म्हणजे वाढीत टाकणे हा जो काय प्रकार म्हणतो आपण, तो हा प्रकार आहे, लक्षात घ्या. ज्या समाज आपल्या पटापटा पाया पडायचा, गळ्यात विना असायची, त्या समाजाने असं बघणं, हसणं कुचितपणे, की तिथे माइंड सहन नाही करू शकलं. मग तिने स्वतःला कोंडून घेतलं, चिडचिड वाढली मनात. आणि तो जो होता कीर्तनकार, त्याचा तर पुरा कार्यक्रम झाला, सेम कंडिशन. ती कसं जगत आहे माहिती नाही, असं पहिलंच आठवलेलं काय, पण त्याचं सुद्धा कीर्तन कुणी राम राम करीत नाही, पाया पडायचं लांबच, तर कीर्तनाचा काय विषय. ही झाली समाजाची सजा. कारण ज्यांनी पैसे देऊन बोलावले ह्यांना दोघांना, तर बारणाची थुतू ज्याने कीर्तन ठेवले त्याची होईल. अरे असल्या गाणीला तुम्ही माणसात आणि देवा पडून त्यांच्या कीर्तन ऐकता काय, ताकद नाही कोणाच्या समाजात. लोक लय विचार करून कार्यक्रम बोलावतात, कुठं बदनाम बिदनाम आहे का, पुरा कार्यक्रम मेन दांदा बंद. आता ह्याच्यातून तुम्ही स्वतः काय घेता. म्हणजे ध्यानात ठेवा की अत्यंत चांगली अध्यात्माचा टच असणारी मुलगी, स्त्री बिघडू शकते. आपली तर 8-9 वाजता उठती, ती जमागती. तुम्ही तेवढेच चांगले आहात जेवढा समाज तुम्हाला ठेवीन, तुमच्या लक्षात आलं का. ही नाही, मजा नाही ह्याच्यात. म्हणजे संसारातच मजा नाही, पण आता हाही तो करावाच लागतो, तर काय करणार तुम्हाला. पण इथून पुढच्या काळामध्ये स्वतःची स्त्री, स्वतःची लक्ष्मी सांभाळणं ही वेगळी जबाबदारी असणार आहे पुरुषाची. त्यांनी कार घेतली, नवी पुरुषत्व सिद्ध होत नाही. त्यांनी जमीन घेतली, पुरुषत्व सिद्ध होत नाही. त्याला नोकरी लागली, तो कुठल्या तरी पोलीस सेवेत, आर्मीत, कुठल्या तरी शासकीय सेवेत रुजू झाला, पुरुषत्व सिद्ध होत नाही. त्याची बायको नांदली, शेवटपर्यंत प्रपंच झाला, तेव्हा तुमचं पुरुषत्व सिद्ध होणार आहे, असा विषय. भविष्यात हे कुटुंबाची तर वाट लागलेलीच आहे.
बघू भविष्यात. ते त्याला सांगितलं बघ की तू लग्न बिग्न कर. नाही करायचीच नाही म्हणते. हा मग का तशी राहते का? लय अवघड प्रश्न आहे. ते पोराचं काय, बाया अजून टसटची घरात खाऊन पिऊन, पण ती घराच्या हाताची. ती दुसऱ्याच्या नजर सुद्धा देत नाही. शी जाडून घेतलं आणि जर केर टाकाय गेली तरी शेजारची बाई असली ना तर तिच्याकडे बघती. ती तिकडं बघतच नाही, ती खाली बघती. एवढी भयंकर सजा समाजाने दिली. आणि समाज मन असा प्रकार आहे की ती जिवंत आहे ना तोपर्यंत हा बहिष्कार राहणार. एवढं भयानक की त्यामुळं एक अनैतिक संबंध काय कुठं खून मारामारी काय झालं नसलं तरी दोषीला, समाजाला दोषी म्हणून त्याला समाजातून उठवू शकतो, मरेपर्यंत सजा देऊ शकतो. याचं हे उदाहरण असं. रामकृष्ण हरी माऊली.